हुलकावणी देत असताना पाडेपुढे आपल्या संघाची धुरी खांद्यावर घेऊन खरोखर अशी लात मारण्याचा प्रयत्न केला जयेश या खेळाडूने. वारंवार चढाई करतोय तुषार डोकोली संघाच्या मैदानात. खरोखर कसा पॉइंट मारून आपल्या खात्यामध्ये आपल्या संघाच्या खात्यामध्ये गुणाची भर करता येईल आणि उलट लाथेचा प्रयत्न. 1-0 अशी लढत चालू आहे मसाडे आणि डोकोली संघामध्ये. थर्ड राऊंड पुण्याचा मला वाटतं चांगली पकड मसाडी संघाकडून. खरोखर या सामन्यासाठी अतिशय चांगले असे पंच लागले. एकदम बारीक नजरेने लक्ष ठेवून कार्य आपलं कार्य करते. ग्राउंड नंबर 2 वर 1-1 अशी लढत चालू आहे ते सत्तेवाडी आणि कागदावाडी ब संघामध्ये. खरोखर अतिशय चुरशीचा सामना चालू आहे 1-1 आणि ग्राउंड नंबर 3 वर 2-1 अशी लढत मसाडे आणि डोकोली संघाची. जयेश वारंवार चढाई करताना आणि पुन्हा एकदा अशी हुलकावणी देत असताना हा जयेश खरोखर आपल्या खात्यामध्ये कसा पॉइंट मारता येईल आपल्या संघाकडे. वारंवार चढाई करतोय हा तुषार डोकोलीच्या मैदानात. अतिशय खेळाडू पकडच्या नांदामध्ये असताना तुषार पाठीपाठी पुढे येऊन अशी हुलकावणी देतोय. एका गुणाची भर आपल्या मसाडीच्या संघाच्या खात्यामध्ये. 3-1 अशी लढत चालू आहे ती मसाडी आणि डोकोली संघाची. इकडे 1-1 अशी लढत चालू आहे ते सत्तेवाडी आणि कागदावाडी बा संघाची. खरोखर अतिशय शांत पद्धतीने हे सामने चालू आहेत. कबड्डी रेसिपी अतिशय पुन्हा एकदा मला वाटतं पकड मसाडी संघाकडून. जयेश या खेळाडूला तुषार वारंवार चढाई करतो डोकोलीच्या संघा मैदानात. अतिशय चुरशीची लढत चालू आहे 4-1 मसाडी आणि डोकोली संघाची. आपली खेळाडू वृत्ती दाखवताना हा तुषार अक्षय मसाडीच्या मैदानात. मनोज त्याच्यानंतर ग्राउंड नंबर 3 वर होणारा सामना कारमार आणि घरई. तसेच ग्राउंड नंबर 2 वर होणारा सामना नेरळ आणि करंजी. नेरळ आणि करंजी. नेरळ या चारही संघाने हा सामना संपतात ग्राउंड नंबर 1 आणि 2 वर होतील सामने. ग्राउंड नंबर 1 वर संघर्ष कारमार आणि खडई आणि ग्राउंड नंबर 2 वर नेरळ आणि करंजी. सामना संपतात आपल्या संघाला लगेच ग्राउंडवर घेऊन यायचं आहे.
अतिशय चुरशीची लढत चालू आहे ते 3-1 असे ग्राउंड नंबर ग्राउंड नंबर 2 वर 3-1 अशी लढत चालू आहे सप्तवाडी आणि कांदावाडी संघामध्ये तसे अतिशय चुरशीची लढत चालू आहे ते ग्राउंड नंबर 1 वर मसाडे आणि भोपोली संघ 4-2 अशी लढत आहे खरोखर कबड्डी रसिकांना पाहायचे तसे सामने मिळत आहेत पुन्हा एकदा खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी कबड्डी रसिकाने पुन्हा एकदा त्यांच्या टाळ्या वाजवून त्यांचा उत्साह वाढवायचा आहे तुषार वारंवार कार्य करतो भोपोली संघाच्या मैदानात छोटीशी उंचावणी देतो आणि चांगला असा प्रयत्न करतो आणि मला वाटतं पंचांचा निर्णय 5-3 अशी लढत चालू आहे मसाडी संघाची आणि भोपोली संघाची अतिशय चुरशीची लढत चालू आहे 5-3 अशी लढत चालू आहे मसाडी आणि भोपोली संघाची जयेश वारंवार चढाई करतोय मसाडी संघाच्या मैदानात पुन्हा एकदा चांगलीशी हुलकावणी देतोय जयेश मी पुन्हा एकदा विनंती करतोय महिला संघांना जे संघ हारलेले आहेत आपले सन्मान चिन्ह स्टेजवर येऊन घेऊन जाण्याची कृपा करावी तसेच पुरुष संघांनाही विनंती करतो पहिल्या फेरीमध्ये जे संघ हारलेले आहेत हार जिती चालू असते जे संघ हारलेले आहे प्रत्येक संघाने आपले सन्मान चिन्ह येऊन घेऊन जायचं आहे पुरुष संघांनाही मी विनंती करतोय परत महिला संघांनाही विनंती करतोय जे संघ हारलेले आहेत त्याने आपलं सन्मान चिन्ह येऊन स्टेजवर येऊन घेऊन जायचं तसे विनंती करतो की वीराणी ब संघाच्या संघाला सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात यावा वीराणी ब संघाला सन्मान चिन्ह देऊन हिरे साहेबांना विनंती करतो की त्यांचा गौरव करण्यात यावा कोणत्याही महिलांच्या संघाने विनंती करतो जे संघ हारलेले आहेत आणि पुरुषांच्या संघाने विनंती करतो पहिल्या फेरीमध्ये जे संघ हारलेले आहेत आपण येऊन आपापला सन्मान चिन्ह घेऊन जायचं अतिशय चुरशीची लढत चालू आहे ती 3-5 असेल ग्राउंड नंबर 1 वरती मसाडे आणि भोपोली जसे पुरुषांचे सामने पाहावयास मिळतात तसेच प्रथमचा महिला संघांचे हा सामना आयोजित केला आपले कल्याणकारी धनगर समाज संस्था होता म्हणून तेही सामने आपल्याला तसेच पुरुषांसाठी सामने पाहावयास मिळाले आपल्या कबड्डी रसिकांना अशी उमेदही नव्हती असे हे सामने महिलांचे सामने पाहावयास मिळाले मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो जो कल्याणकारी धनगर समाज संस्था राहता म्हणून जसे याने महिलांना प्राधान्य दिला तसे आपला धनगर समाजातील सर्वांना मी विनंती करतो की जेव्हा आपल्या गावात सामने प्रत्येकाच्या गावामध्ये सामने होतील तेव्हा महिलांना प्रत्येक महिलांना प्राधान्य देण्यात यावं तसेच पृथ्वीचा राजा क संघाला
हिरवे साहेबांना विनंती करतो की त्यांचा सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात यावा. रोहित हिरे साहेबांना विनंती करतो की त्यांचा सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात यावा. मंगल गोरे साहेबांना विनंती करतो की त्यांचा सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात यावा. मी पुन्हा एकदा वारंवार विनंती करतो, जे महिलांचे संघ हरलेले आहेत आणि जे पुरुषांमध्ये पहिल्या गटात जे संघ हरलेले आहेत ते आपण आपले सन्मान चिन्ह घेऊन द्यायचे. माजी अध्यक्ष माननीय श्री सुभाषजी भोगरे साहेबांनी स्टेजवरती येण्याची कृपा करावी. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष मनोहरजी उरक यांनी स्टेजवरती येण्याची कृपा करायची. मनोहरजी उरक, सुभाषजी भोगरे कृपया करून वरती या. दोन नंबर ग्राउंडला जो कॅमेरा लावलेला आहे, 2 नंबर ग्राउंडला जो कॅमेरा लावलेला आहे, कृपया करून त्या कॅमेरा करून टेकू नये. आपण जर टेकला तर तो कॅमेरा हलणार आणि बंद मारणार. 2 नंबर कॅमेरा ग्राउंडला सहकार्य जे ग्राउंडला कंपाऊंडला टेकले आणि बाजूला कृपया करून तेव्हा टी शर्ट सुनील लांबोरे खेळाडूला संघाचे खेळाडू वाट बघते. स्टेजच्या पाठीमागे सुनील लांबोरे, हेमंतजी होगाडे आपल्या मागचं जो गडी आहे त्याला बाजूला करायचं. हेमंतजी होगाडे, सुनील लांबोरे खेळाडू करंजी संघाचे खेळाडू वाटतोय. स्टेजच्या पाठीमागे वाट बघतायत आपली. अतिशय कुर्सीचा सामना आहे. मी पुन्हा वारंवार विनंती करतोय, 5-6ची लढत चालू आहे मसाले आणि गोकुली संघामध्ये. कबड्डी रसिकांना जसे पहावयास सामने पाहिजेत तसे सामने पहावयास मिळत आहेत. खरोखर आपल्या मनामध्ये धुकधुक चालू आहे. संघाच्या प्रेमींसाठी माझा संघ पॉईंट मारतो की आपला संघ असा गोपुरी आणि मसाडी संघाचा सामना पाहावयास मिळतो आपल्याला. दिनेश गोपुरीच्या मैदानात चांगलीशी हुलकावणी देतो. आपल्या संघाची धोरा खांद्यावर घेऊन जयश वारंवार चढाई करतोय. अतिशय चांगला खेळाडू, शांत आणि खेळाडूवरती दाखवणारा हा जयश वारंवार चढाई करतोय. आपल्या संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन आपल्या संघामध्ये कसा पॉइंट मारता येईल. दिनेश गोकुली संघाच्या मैदानात हुलकावणी देतोय, पाठी पुढे येतोय, गुण मारण्याचा प्रयत्नही करतोय. आपल्या संघामध्ये कसा गुणांची भर करता येईल असा प्रयत्न करतोय दिनेश. जयस मसाडीच्या मैदानात मसाडी संघाकडून टाइम आउट घेतला. हा सामना टाइम आउट सेंटर संपलेला आहे. अतिशय चुरशीची लढत चालू आहे ते मसाडी आणि गोपुरी संघाची. दालबोग हा सामना चालू आहे तो मसाडी आणि गोपुरी संघाचा. खरोखर अतिशय चांगले असे पंच लाभलेले आहेत ते ग्राउंड नंबर 1 वरती. टाइमाच्या वेळी टाइम आउट संपलेला आहे. सामनाही चालू पंचाने चालू केला आहे. ग्राउंड नंबर 2 वर मसाडी संघ आणि
गोगोली संघाचा सामना 6-6ची लढत. खरोखर या सामन्यामध्ये कोण विन होईल याची कबड्डी रसिकांना आतुरता लागलेली आहे. असा सामना चालू आहे तो मसाडी आणि गोगोली संघाचा. कल्याणकारी धंदा माजी अध्यक्ष सोमनजी भोगडे यांचा मान सन्मान कल्याणकारी संस्थेचे सेक्रेटरी तसेच सामान्य ज्येष्ठ नेते आणि समाज कल्याणाचे सदस्य धोंडेबाबू लांबोरे यांचा सुद्धा इथे मानसन्मान होतो. त्यांनी सुद्धा श्रेय कल्याणकारी धनगर समाज संस्था राहता माजी अध्यक्ष सुभाष फुगाडे साहेब यांचा हितचित सत्कार करण्यात येईल. मी